नमस्कार डबेवाले बंधूंनो. ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचे काम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत केले जाते. मी संगणकशास्त्र विभागातील वैशाली आपल्याला संगणकाची ओळख करून देणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक यंत्रांचा वापर करत असतो, अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. यंत्रांमुळेच आपले जीवन संपन्न समृद्ध झालेले आहे. अशाच एका महत्त्वाच्या यंत्राची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, ते म्हणजे कम्प्युटर. आजच्या जमान्यातील तंत्रज्ञानात कम्प्युटर हा एक अविभाज्य घटक आहे. जग जवळ आणण्याची आश्चर्यकारक गोष्ट कम्प्युटरमुळेच शक्य झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संगणकीय ज्ञान असणाऱ्या तरुणांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. मग का म्हणून आपण तरी मागे राहावे? आपणही संगणकाचा अभ्यास करूया. संगणकीय ज्ञान मिळाल्याने आपल्याला एक जीवनाची नवीन दिशा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. 1890 साली जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं, तेव्हा महादू हावजी बच्चे यांना मुंबईत डब्यांची कल्पना सुचली. ते मुंबईत डब्यांची ने-आण करू लागले. हळूहळू जसजसा उद्योग वाढू लागला तसतसे त्याचे स्वरूप देखील बदलले. त्याच पद्धतीने कम्प्युटरमध्ये देखील हळूहळू विकास होत गेला. आज आपण जे कम्प्युटर वापरत आहोत ते कम्प्युटर्स 5व्या पिढीतील म्हणजेच 5th जनरेशन मधील कम्प्युटर्स आहेत. फर्स्ट जनरेशन मध्ये जे कम्प्युटर वापरले गेले त्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरली जात असे. त्यामुळे त्या कम्प्युटरचा आकार हा मोठा होता. सेकंड जनरेशन मध्ये ट्रान्झिस्टर वापरले गेले. थर्ड जनरेशन मध्ये इंटिग्रेटेड चिप्स वापरल्या गेल्याने कम्प्युटरचा आकार लहान झाला. तर 4th जनरेशन मधील कम्प्युटर्समध्ये मायक्रोप्रोसेसरचा वापर करण्यात आला आणि त्यामुळे आपण अनेक साधनांचा सुद्धा वापर करू लागलो आणि आजचे विकसित कम्प्युटर म्हणजेच 5th जनरेशन मधील कम्प्युटर. कम्प्युटर म्हणजे काय? तर कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. इनपुट डिव्हाइसेसद्वारा कम्प्युटरला डेटा पुरवला जातो. त्या डेटावरती कम्प्युटर प्रोसेस करतो आणि आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो, म्हणजेच आउटपुट मिळते. थोडक्यात इनपुट, प्रोसेस, आउटपुट. उदाहरणार्थ, जर तुम्हाला लिंबू सरबत करायचे असेल तर त्यासाठी पाणी, साखर, लिंबू, मीठ हे साहित्य तुम्हाला लागते. त्यालाच इनपुट असे म्हणतात. पाण्यात साखर मिक्स करणे, लिंबाचा रस टाकणे, ते मिश्रण तयार करणे ही झाली प्रोसेस आणि त्यापासून आंबट गोड सरबत तयार होते, ते झाले आउटपुट. आंबट गोड सरबत म्हटल्यावर अगदी तुम्हाला सरबत पिण्याची इच्छा झाली असेल. पण आज आपल्याला कम्प्युटर शिकण्याची इच्छा आहे. जर आपली इच्छा मनात पक्की असेल तर आपण हवी ती उंची गाठू शकतो. या कम्प्युटरचे अनेक भाग आहेत, जसे आपल्या शरीराचे हात, पाय, कान, नाक, डोळे इत्यादी अवयव आहेत. प्रत्येक अवयवाची कामं वेगवेगळी आहे. त्याच पद्धतीने कम्प्युटरचे देखील मुख्य 4 भाग आहेत. ते 4 भाग म्हणजे कीबोर्ड, माउस, सीपीयू आणि मॉनिटर. या प्रत्येक भागाची आपण माहिती मिळवणार आहोत. कीबोर्ड. तुम्हाला तुमच्या समोर कीबोर्ड दिसतो आहे. तुमच्या पुस्तकात देखील आकृती क्रमांक 1 मध्ये कीबोर्ड दाखवलेला आहे. या कीबोर्डवरती अनेक बटन्स आहेत. त्यांना कीज असे म्हणतात. एवढ्या कीज बघून घाबरण्याचे बिलकुल कारण नाही.
5,000 डबेवाले 2 लाख डबे 2.5-3 तासात पोहोचवतात, ही सुद्धा आमच्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे काम तुम्ही अतिशय अचूकपणे पार पाडतात. ह्या कीज म्हणजे तर काहीच नाही. या ठराविक कीजचा आपण अभ्यास करणार आहोत. मधल्या भागात म्हणजेच पहिल्या 3 ओळीत ज्या कीज तुम्हाला दिसता आहेत त्या कीज वरती तुम्हाला अक्षरं लिहिलेली दिसतात, ABCD अशी. पण ही सर्व अक्षरं अगदी ABCD या क्रमाने नाहीयेत. कुठेतरी Q दिसतो, कुठेतरी P दिसतो, कुठेतरी B दिसतो. विशिष्ट पद्धतीने कीबोर्डवरती या कीजची मांडणी केलेली आहे, जेणेकरून आपल्याला टायपिंग करणे सोपे जाईल. या कीजला अल्फाबेटिकल कीज म्हणतात. या कीजद्वारे तुम्ही अक्षर, शब्द, वाक्य नव्हे तर एखादे पुस्तक देखील लिहू शकतात. अल्फाबेटिकल कीजच्या अगदी वरती 1, 2 अप टू 9 पर्यंतच्या कीज तुम्हाला दिसतात आणि 0, 0 ही सुद्धा की दिसते. यांना न्यूमेरिक कीज म्हणतात. या कीजचा वापर करून तुम्ही मोठ्यात मोठी संख्या देखील लिहू शकतात. मोबाईल नंबर लिहू शकतात, पिनकोड नंबर लिहू शकतात. म्हणजे अल्फाबेटिकल कीजचा उपयोग शाब्दिक माहिती लिहिण्यासाठी केला जातो, तर न्यूमेरिक कीजचा उपयोग सांख्यिक माहिती लिहिण्यासाठी केला जातो. आता शब्द लिहिताना तुम्हाला अल्फाबेटिकल कीजचा वापर करून तुम्ही शब्द अगदी व्यवस्थित लिहू शकतात. पण जर समजा तुम्हाला नाव लिहायचे आहे, पत्ता लिहायचा आहे, तर तुम्ही तुमचं संपूर्ण नाव अगदी सरसकट लिहून टाकत नाही. 2 शब्दांमध्ये तुम्ही अंतर सोडतात. अशा पद्धतीने जर समजा तुम्हाला शब्दांमध्ये अंतर सोडायचे असेल तर त्यासाठी स्पेस बार ही की वापरली जाते. आकृती क्रमांक 2 मध्ये तुम्हाला स्पेस बार ही की दाखवलेली आहे. शब्दांमध्ये अंतर देण्यासाठी या कीचा वापर केला जातो. ही कीबोर्डवरील सर्वात मोठी की आहे. आता पत्ता लिहायचा असेल तर तुम्ही त्याच ओळीत पत्ता लिहित नाही. नवीन ओळीवरती पत्ता लिहिला जातो. त्यासाठी तुम्हाला एंटर की वापरता येते. तुमच्या आकृतीत तुम्हाला एंटर की दिसते आहे. एंटर कीच्या साहाय्याने आपण नवीन ओळीवरती मजकूर लिहू शकतो. ज्या ठिकाणी तुम्हाला नवीन ओळ सुरू करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही एंटर की प्रेस करावी. म्हणजे आपोआपच तुम्हाला नवीन ओळीपासून मजकूर लिहिता येऊ शकतो. अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत 38 कीजचा अभ्यास केलेला आहे. विश्वास नाही बसत? अल्फाबेटिकल कीज ह्या टोटल 26 कीज आहेत. न्यूमेरिक कीज टोटल 10 कीज आहेत. स्पेस बार की आणि एंटर की टोटल 38 कीज. या कीजच्या साहाय्याने तुम्ही शब्दांचा सराव करा, जसे देशांची नावं, भाषांची नावं, खेळांची नावं, दादर ते VT स्टेशनपर्यंतची नावं तुम्ही टाईप करू शकतात. तसेच संगणकाबद्दल तुम्हाला जी माहिती आहे ती माहिती वाक्य स्वरूपांमध्ये लिहा. स्वतःबद्दलची माहिती लिहा किंवा मित्रांचे नाव, त्यांचे मोबाईल नंबर्स असे लिहून तुम्ही कीबोर्डवरील या 4 प्रकारच्या कीजचा सराव करू शकतात. कम्प्युटरचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे माऊस. हा काही आपल्या घरातील उंदीर नाही. दिसतो लहान पण फार महत्त्वाचा भाग आहे. अगदी मूर्ती लहान पण कीर्ती महान असंही म्हणण्यास हरकत नाही. या माऊसची रचना कशी असते हे तुम्ही आकृतीत बघू शकतात. हा माऊस सीपीयूला एका वायरने जोडलेला असतो. माऊसवर 2 बटन्स असतात, लेफ्ट आणि राईट. जर माऊस सपाट पृष्ठभागावर फिरवला तर त्याचा पॉइंटर तुम्हाला स्क्रीनवर फिरताना दिसतो.
लेफ्ट बटन जर एकदाच प्रेस केले तर त्याला क्लिक असे म्हणतात आणि लागोपाठ दोनदा लेफ्ट बटन आपण प्रेस केले तर त्याला डबल क्लिक असे म्हणतात. क्लिक केल्याने तुम्ही एखादा प्रोग्राम सिलेक्ट करू शकतात, तर डबल क्लिक केल्याने तो प्रोग्राम तुम्ही ओपन सुद्धा करू शकतात. माऊसच्या साहाय्याने आपण चित्र देखील काढू शकतो. मग ही चित्र कशी काढता येतात यासाठी आपण एका खास प्रोग्रामचा अभ्यास करणार आहोत. तो प्रोग्राम म्हणजे पेंट. पेंट ओपन केल्यानंतर जी स्क्रीन तुम्हाला दिसते ती स्क्रीन म्हणजे आपले ड्रॉइंग बुक असं समजू आणि माऊस म्हणजे तुमची पेन्सिल किंवा स्केच पेन. पेंटच्या साहाय्याने चित्र काढताना काही रेडीमेड्स आकार आपल्याला तिथे उपलब्ध आहेत. स्क्रीनवर डाव्या बाजूला एक बॉक्स दिसतो, त्या बॉक्सला टूल बॉक्स असे म्हटले जाते. जसे आपल्या घरातील टूल बॉक्समध्ये आपण अनेक हत्यारे ठेवतो, त्याच पद्धतीने या टूल बॉक्समध्ये चित्र काढण्याची हत्यारं म्हणजे चित्र काढण्याचे वेगवेगळे आकार आहेत. चौरस, गोल, आयत, रेषा, पेन्सिल, ब्रश, अगदी खोडरबर सुद्धा या बॉक्समध्ये आपल्याला दिसते. या आकारांचा उपयोग करून आपण साधी साधी चित्र काढू शकतो. जर समजा तुम्हाला तुमच्या ड्रॉइंग बुकमध्ये म्हणजेच पेंटच्या स्क्रीनवर चौरस काढायचा असेल तर त्यासाठी टूलबॉक्समधील चौरस या आकारावर क्लिक करावे आणि तुमच्या ड्रॉइंग बुकच्या स्पेसवर स्क्रीनवर तुम्ही जर तो आकार ड्रॅग केला तर तुम्हाला तिथे चौरस काढता येऊ शकतो. त्याच पद्धतीने तुम्ही काढलेल्या चित्राला रंगीत सुद्धा करू शकतात, कलर सुद्धा देऊ शकतात. त्यासाठी खाली एक कलर बॉक्स दिसतो, त्याला कलर पॅलेट असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या आकारांचा वेगवेगळ्या रंगांचा उपयोग करून तुम्ही वेगवेगळी चित्र काढू शकतात. माऊसच्या साहाय्याने क्लिक कसे करावे, डबल क्लिक कसे करावे, प्रोग्राम कसा सिलेक्ट करावा, तसेच लेफ्ट बटन राईट बटन कोणते आहे हे तुम्हाला सरावाने समजेल. त्याच पद्धतीने पेंटमध्ये स्क्रीनवर दिसणारी चित्र काढण्याचा तुम्ही सराव करा. एकदम छान छान चित्र तुम्हाला काढता यायला लागलेत. अतिशय महत्त्वाचा कम्प्युटरचा पुढचा भाग म्हणजे CPU, मध्यवर्ती प्रक्रिया करणारा विभाग म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आकृतीत आयताकृती बॉक्स तुम्हाला दिसतो आहे तो म्हणजेच CPU. जसे आपण आपल्या मेंदूमुळे सर्व माहिती लक्षात ठेवतो, निर्णय घेऊ शकतो, त्याच पद्धतीने कम्प्युटरला आपण जे जे काम सांगितलेले आहे किंवा जी माहिती आपण कम्प्युटरला पुरवलेली आहे ती सर्व माहिती CPU मध्ये साठवलेली असते. म्हणूनच CPUला कम्प्युटरचा ब्रेन असे देखील म्हणतात. CPU जर तुम्ही निरीक्षण केलं तर CPU वरती एक बटन आहे, त्याला ऑन ऑफचे बटन असे म्हणतात. जोपर्यंत तुम्ही ते बटन प्रेस करत नाही तोपर्यंत तुमचा कम्प्युटर सुरू होणार नाही. याशिवाय आकृतीत तुम्हाला ऑन ऑफच्या बटन वरतीच ड्राईव्ह दिसतोय, त्याला फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह असे म्हणतात. जसे जुन्या काळात टेप रेकॉर्डरमध्ये आपण कॅसेट्स वापरायचो, त्याऐवजी आजकाल आपण CD, DVD वापरतो. त्याच पद्धतीने फ्लॉपी ड्राईव्हमध्ये फ्लॉपी डिस्क वापरल्या जायच्या, पण त्याऐवजी आपण CD किंवा DVD वापरतो. त्यासाठी CPU मध्ये सर्वात वरच्या भागात DVD ड्राईव्ह असतो, त्यात तुम्ही DVD घालू शकतात किंवा काढू शकतात.
सीपीयूचे मुख्य 3 भाग आहेत. अरिथमेटिक लॉजिकल युनिट गणिती प्रक्रिया विभाग, कंट्रोल युनिट नियंत्रण करणारा विभाग आणि मेमरी युनिट स्मृती विभाग. या प्रत्येक भागाचे कार्य वेगवेगळे आहे. अरिथमेटिक लॉजिकल युनिट गणिती प्रक्रिया करणारा विभाग हा गणिती क्रिया करण्यासाठी वापरला जातो. जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पेक्षा लहान, पेक्षा मोठे अशी तुलना करण्यासाठी आकडेमोड करणारा विभाग वापरता येतो. तसेच जी माहिती आपण कॉम्प्युटरला पुरवतो त्यावरती जर आपल्याला नियंत्रण ठेवायचे असेल तर ते नियंत्रण ठेवण्याचे काम कंट्रोल युनिट मार्फत केले जाते. म्हणून त्याला नियंत्रण विभाग असे म्हणतात. आणि जी माहिती आपण कॉम्प्युटरमध्ये साठवलेली आहे ती सर्व माहिती स्मृती विभागात साठवली जाते. आपण तरी एखादी गोष्ट विसरू शकतो, पण कॉम्प्युटरकडून कधीही कुठलीही माहिती विसरली जात नाही. स्मृती विभागात ती माहिती कधीही आपण बघितली तरी आपल्याला मिळू शकते. सीपीयूचे कार्य आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते. इनपुट डिव्हाइसेसद्वारा कॉम्प्युटरला इनपुट म्हणजेच डेटा पुरवला जातो. तो डेटा सीपीयूकडेच पाठवला जातो. त्यात सर्वात प्रथम जर दिलेल्या डेटावरती काही गणिती क्रिया असतील तर त्या गणिती क्रिया ALU मार्फत केल्या जातात. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कंट्रोल युनिटद्वारे CU द्वारे केले जाते. आणि दिलेली सर्व माहिती ही मेमरी युनिटमध्ये MU मध्ये साठवलेली असते. समजा तुम्हाला 2 अंकांची बेरीज करायची आहे तर ते 2 अंक तुम्हाला इनपुट डिव्हाइसेसद्वारा कीबोर्ड किंवा माऊसद्वारा तुम्हाला ते 2 अंक कॉम्प्युटरला पुरवावे लागतात. त्या 2 अंकांची बेरीज करणे ही गणिती प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया ALU या युनिट मार्फत केली जाते. फक्त 2च अंकांची बेरीज करायची आहे त्यावरती नियंत्रण हे कंट्रोल युनिट कडून राखले जाते. ते 2 नंबर स्मृती विभागात साठवले जातात. तसेच गणिती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे उत्तर असेल ते सुद्धा स्मृती विभागात साठवले जाते. त्यावरही काही कंट्रोल असेल तर ते सुद्धा नियंत्रण कंट्रोल विभागाकडून केले जाते आणि आलेला रिझल्ट हा आउटपुट डिव्हाइसेसद्वारा आपल्याला बघायला मिळतो. पुढे कॉम्प्युटरचा शेवटचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मॉनिटर. आपल्या घरातील टीव्ही प्रमाणेच मॉनिटर दिसतो. टीव्ही प्रमाणेच कॉम्प्युटरचे मॉनिटर देखील ब्लॅक एंड व्हाइट किंवा रंगीत असतात. जैसे आजकल हमें ब्लैक एंड व्हाइट कंप्यूटर्स नहीं दिखते, ब्लैक एंड व्हाइट टीवी नहीं दिखते, वैसे ही ब्लैक एंड व्हाइट कंप्यूटर भी नहीं दिखते. सभी कंप्यूटर्स रंगीन ही होते हैं. मॉनिटरवर सुद्धा ऑन ऑफचे बटन असते. जेव्हा कॉम्प्युटर आपण ऑन करतो तेव्हा आपल्याला जी स्क्रीन दिसते त्या स्क्रीनला ओपनिंग स्क्रीन असे म्हणतात. त्यालाच डेस्कटॉप असे म्हटले जाते. या डेस्कटॉपवरती तुम्हाला छोटी छोटी चित्र दिसतात. माय कॉम्प्युटर, इंटरनेट एक्सप्लोरर, रिसायकल बिन अशी छोटी चित्र आहेत. त्यांना आयकॉन्स असे म्हणतात. जर आपण डेस्कटॉपवरती माऊस फिरवला तर आपल्याला माऊसचा पॉइंटर स्क्रीनवर डेस्कटॉपवरती फिरताना दिसतो. आपण एखाद्या आयकॉनवरती लेफ्ट बटन प्रेस केले तर तो प्रोग्राम सिलेक्ट होतो. डबल क्लिक केले तर तो प्रोग्राम ओपन होतो. उदाहरणार्थ जर समजा आपण रिसायकल बिन वरती डबल क्लिक केले तर रिसायकल बिनचा प्रोग्राम ओपन होईल. रिसायकल बिन म्हणजे काय
तर रिसायकल बिन म्हणजे एक प्रकारची डस्टबिन. जसे घरातील आपल्याला नको असलेल्या वस्तू आपण डस्टबिन मध्ये टाकतो, त्याच पद्धतीने नको असलेल्या फाइल्स, डॉक्युमेंट्स सर्व आपण डिलीट करतो. त्या डिलीट केलेल्या फाइल्स, डॉक्युमेंट्स हे रिसायकल बिन मध्ये साठवलेले असतात. डेस्कटॉपवरतीच खाली निळ्या रंगाची लाईन तुम्हाला दिसते, त्याला टास्क बार असे म्हणतात. डाव्या कोपऱ्यात एक बटन दिसते, ते बटन म्हणजे स्टार्ट बटन. या बटनवर आपण क्लिक केले तर आपल्या कॉम्प्युटरमधील वेगवेगळे प्रोग्राम्स आपण ओपन करू शकतो. टास्कबारवरच डाव्या कोपऱ्यात तुम्हाला तारीख आणि वेळ दिसते. ती तारीख आणि वेळ तुम्ही बदलू देखील शकतात. याशिवाय आणखी काही चित्र तिथे आहेत. अशा रीतीने आज आपण कॉम्प्युटरचे मुख्य 4 भाग अभ्यासलेले आहेत: कीबोर्ड, माउस, सीपीयू आणि मॉनिटर. या सर्व भागांची तुम्ही माहिती करून घ्या. सर्व भागांची नावे लक्षात ठेवा. तसेच कीबोर्ड, माउसचा वापर करून वेगवेगळी माहिती, वेगवेगळी डॉक्युमेंट्स तयार करण्याचा तुम्ही सराव करा.